नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। भुसावळ प्रांताधिकाऱ्यांनी सरकारच्या आदेशानुसार आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात दाखल असलेल्या गौण खनिज प्रकरणात कोर्टाने चढवलेला बोजा उतरवण्यास सुरुवात केली असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अधिकारी आणि सरकारने असं करणं चुकीचं आहे, असा घरचा आहेर शिवसेना शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलाय। नाही, आता ते शेवटी ते न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याच्यात काय होऊ शकतं हे मी सांगू शकत नाही। पण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर अशा पद्धतीमध्ये स्टे देणे हा बेकायदा स्टे दिलेला आहे, हेच मी तिथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। एखादा सहस्थगित म्हणजे काय, मला या शब्दाचा अर्थ समजलेला नाही। आणि एवढं सहस्थगित झाल्यावरही भुसावळ प्रांताने त्यांच्यावर जे बोजे उतरवून टाकले जे कायद्याच्या बाहेर आहे, म्हणजे डिपार्टमेंट आणि कर्मचारी, महसूल कर्मचारी किती दबावात काम करतात। सर्वसामान्य माणसावर ज्या दिवशी अशा पद्धतीचे कुठेतरी बोजे पडतात त्याच्यावर कारवाई होऊन त्याची प्रॉपर्टी जप्त होते, ते पैसे भरल्याशिवाय किंवा प्रॉपर्टी अटॅच केल्याशिवाय सरकार थांबत नाही। आणि यांच्या संदर्भामध्ये सरकारचे आणि अधिकाऱ्यांच्या मध्ये इतका मोठा संभ्रम आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जळगाव येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी विरोधकांवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं। महायुती सरकारने भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचे राजीनामे का नाही घेतलेत, खासदारांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन का, असे प्रश्न उपस्थित करून उमेदवार करण पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। ही मंडळी आज उद्धव साहेबांना झालेला अन्याय, महाराष्ट्रात झालेली सगळी राजकारणाची खेळी आणि राजकारणाचा घसरग्रस्त पाहता आज ही सारी मंडळी शिवसेनेच्या कडेच्या ठिकाणी वळतात। लोकांमध्ये प्रचंड त्या ठिकाणी राग बघायला मिळतो। या अनेक मुद्द्यांवर त्या ठिकाणी राग बघायला मिळतो। हा राग व्यक्त करायला लोकांना आता ही मोठी संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे। उमेदवारी तारीख तोपर्यंत लोकांच्या मनात एकच चर्चा होती की लवकर कोणीतरी आपण उमेदवार द्यायला पाहिजे। साहेब असतील, देशमुख असतील, शरद असतील, आपले सुनील असतील, जिल्ह्यातील अनेक शिवसेनेचे मान्यवर असतील, नेते असतील, त्यांना एकच सर्वसामान्य माणुसकीचा होता की चांगलं महाविकास आघाडीबरोबर वर्षभर बोलणी करत होतो, पण त्यात आम्हाला यश आलं नाही। लोकांना बदल हवाय आणि तो वंचितच्या रूपाने होणार असून रायगड मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली असल्याचं मत वंचित आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी अलिबाग येथे व्यक्त केलंय। कसं आहे की लोकांना बदल हवा आणि खरा बदल हा आम्ही आहोत असं आम्हाला वाटतं। आणि आमच्या उमेदवाराने नाव जाहीर झाल्यापासून जोरदार मुसंडी या मतदारसंघामध्ये मारली असं चित्र आम्हाला वाटतं। वर्षभर प्रयत्न केले आम्ही, सिरियसली त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केले, परंतु ही बोलणी फलद्रूप होऊ नये असंच कुठेतरी आतमधल्या नेत्यांना वाटत होतं असं चित्र। या देशामध्ये स्थिर सरकार आलं पाहिजे, खिचडी सरकार नको, तसेच नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला आणि तशाच प्रकारच्या सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना दिली आहे। धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटलांच्या मताधिक्यासाठी महायुतीमधील बार्शी आणि औशाच्या आमदारांमध्ये शर्यत लागलीय। अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत आमदार अभिमन्यू पवार यांनी भाषण करताना ही शर्यत लागलीय असं सांगत अर्चना पाटील या 3 लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केलाय। उमरगाव औसा 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 आपण पाहताय आज इतकी गर्दी पाहून विरोधकांची धडकी भरली असेल। विरोधकांची आज इतका धडाकेबाज फॉर्म भरलेला आहे की समोरच्यानी आता डिपॉझिट वाचवायची तयारी करावी एवढंच ठेवलेलं आहे। आपण पाहतोय, आपण सर्वजण माननीय मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आतुर आहात, आहे की नाही? आपकी बार आपकी बार आपकी बार बघा, माननीय मोदीजी, अमित शाह साहेबांनी, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांनी, देवेंद्रजींनी 399चा हिशोब केलेला आहे। 400वा आकडा आपला आहे।
आणणार की नाही? 400 आकडा आपला होणार की नाही? किती मताने? लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क पथकाने काल लातूर ते निटूर रोडवर मसलका शिवारात अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या इंडिका कारचा सिने स्टाईल पाठलाग करून एका देशी दारूचे 4 बॉक्स आणि कार असा एकूण 2,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतलाय. सदरची कारवाई उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक R.M. चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पथकाने. हरियाणामध्ये भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. गुरुग्राम येथे स्मशानभूमीची भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून 4 जणांचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झालेत. ही भयंकर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटना घडताच स्थानिक लोकांनी तातडीने ढिगारा उचलण्यास सुरुवात केली आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान 4 लोकांचा मृत्यू झालाय तर इतर लोकांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेसाठी हजारो वर्षांची परंपरा जपत तेल्या भुत्याची कावड आज मुंगी घाटातून मार्गस्थ झाली. भाविक आणि मानकरी अतिशय अवघड असणाऱ्या या घाटातून खांद्यावरती कावड घेऊन जातात. या यात्रेला तेल्या भुत्याच्या कावडीचा मान असून ही कावड दरवर्षी येते. या यात्रेदरम्यान महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येत असतात. आराध्य दैवत असणारं शंभू महादेवाचं मंदिर आणि हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे आणि आजपासून या यात्रेला सुरुवात होते. मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते. आज आपण पाठीमागे पाहत असाल तर त्या ठिकाणी मुंगी घाट आहे. या मुंगी घाटातून धाव महादेव धाव असा धावा करत सर्व भक्तजन महादेवाच्या दर्शनासाठी जात आहेत. खास पुणे परिसरातून पुरंदर भागातून आलेले युवक आहेत. आपण थेट युवकांशीच संवाद साधू. आपण कधी दिवसापासून येत आहे? किती म्हणजे तुम्हाला तुम्ही आपल्याला काय मागायचं? मागणी काय करणार? देवाने आपल्याला काय दिलं पाहिजे? तसंच सगळ्यांना चांगलं आरोग्य चांगलं दे. आरोग्य चांगलं दे. हा जी दुष्काळ परिस्थिती आहे, दुष्काळ परिस्थितीवरती शंभू महादेवाने मात मिळवली पाहिजे असं या युवक भक्तांचं म्हणणं आहे. आणि दुसरे युवक आपल्याशी जोडलेले आहेत. नमस्ते, नाव काय? अभिलाष कांबळे साहेब, आपण किती दिवस या ठिकाणी आले? इथून आम्ही रामनवमीच्या दिवशी निघतो. 3 दिवस लागतात आम्हाला सांगायला. 3 मुक्काम होतो. तिसऱ्या दिवशी आम्ही येतो आणि मग दुपारी 2 वाजल्यानंतर आमची कावड निघते. संध्याकाळी 7 वाजता आम्ही ओके, धन्यवाद. हे सर्व शंभू महादेवाचे भक्तगण आहेत. लाखो संख्येने या ठिकाणी भक्तगण आलेले आहेत. न्यूज अनकटसाठी आनंद पवार, शिखर शिंगणापूर, फलटण. तुळजापूर शहर व परिसरात काल दुपारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने सर्वदूर जमा झालेले पावसाचे पाणी थेट श्री तुळजाभवानी मंदिरात घुसलं. सध्या मातेच्या चैत्री यात्रेच्या निमित्ताने देवी दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून भाविकांची गर्दी उसळली आहे. उद्या या यात्रेचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. त्या निमित्ताने भाविकांची मांदियाळी बघायला मिळत असतानाच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. तब्बल 2 ते 2.5 तास मुसळधार पावसाने तुळजापूर शहर व परिसराला झोडपून काढलं. सनरायझर्स हैदराबादने IPLच्या 17व्या मोसमातील 35व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर 67 धावांनी धमाकेदार विजय मिळवलाय. हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 267 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादचा हा 5वा विजय ठरला तर दिल्लीला 5व्या पराभवाचं तोंड पाहावं लागलंय. वेळ झाली आहे या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.